विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली होती UPSC 2023 मुख्य परीक्षेची, ज्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक पेपरचं त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. यातला हा शेवटचा घटक तो म्हणजे एथिक्सचा पेपर क्रमांक 4. या अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा दोन बाबी करणार आहोत. एक म्हणजे की या पेपरमध्ये नक्की आपल्याला काही महत्त्वाचे की टेकअवेज आहेत, नक्की काय आपण यातून शिकायचं आहे त्यांचा विचार करूयात, पेपरचं स्वरूप समजून घेऊयात आणि त्याचबरोबरीने या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला जे प्रश्न आहेत तर त्यांच्या संदर्भात त्यांचा नक्की कसं डिस्कशन करता येईल आणि पुढे भविष्यामध्ये जे मुलं परीक्षा देणार आहेत तर त्यांनी नक्की याच्यापासून काय बोध घेऊन कसा अभ्यास केला पाहिजे या बाबी आपण त्या अंतर्गत पाहूयात. सुरुवात करूया या पेपरच्या विश्लेषणाला. एथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे नेचर ऑफ पेपर जर बघितलं तर म्हणजे या एकूण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते काय आहे. सो येस, डेफिनेटली रिलेटिवली हा इझी पेपर होता. लास्ट जर आपण काही 2-3 वर्षांचा विचार जर केला तर येस, डेफिनेटली रिलेटिवली हा एक इझी पेपर आहे. फारसं आपल्याला याच्यामध्ये डिफिकल्ट क्वेश्चन्स की नाही मला तो प्रश्न समजत नाही आहे, मग तो इंटरनॅशनल एडवरती असेल, आंतरराष्ट्रीय सहाय्य, किंवा तो गव्हर्नन्सवरती असेल, किंवा तो करप्शनवरती असेल, तर यासारखे जे प्रश्न आहेत तर त्या सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत ना तर त्याला धरून हे होते. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला ते लक्षात येतात की नक्की याची डिमांड काय आहे. तर हा एक पहिला मुद्दा. यावर्षी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर लेंदी नाही आहे, फार लेंदी नाही आहे. विशेष करून ज्या केस स्टडीज आहेत त्या फार लेंदी नाही आहेत. अदरवाईज लास्ट इयरचा जर आपण पेपर पाहिला तर लास्ट इयर 2,500 शब्दांचा एक त्या ठिकाणी पॅराग्राफ होता, एक केस स्टडीज होती आणि एवढं वाचायचं आणि त्याच्यानंतर ते प्रश्न सोडवायचे म्हणजे इट बिकम्स टू मच डिफिकल्ट फॉर द स्टुडंट. आणि म्हणून यावर्षी पेपर तुलनेने लेंदी नाही आहे, तो लेंदीच असतो पण तुलनेने तो लेंदी नाही आहे. लेस क्वेश्चन्स इन केस स्टडी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लास्ट इयर आपण बघितलं, त्याच्या अगोदर बघितलं तर ABCD अगदी काही ठिकाणी ABCDE अशा प्रकारे प्रश्न विचारल्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की आपल्याला खूप डेप्थमध्ये जाऊन त्यांची उत्तरं लिहिता येत नाहीत. अतिशय तोटक थोडक्यात त्या प्रश्नांची उत्तरं लिहून आपल्याला तिथे आटपून घ्यावं लागतं. यावर्षी मात्र ABC किंवा AB या पद्धतीने त्यांनी उपप्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप डायमेन्शन्स ॲड करणं यावर्षी शक्य होतं, डेप्थमध्ये जाणं शक्य होतं, हे आपण बघू शकतो. आणि दर सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे क्वेश्चन्स कंप्लीट करणं. प्रश्नपत्रिका अशी नाही म्हणलं तरी ती लेंदीच असते तुलनेने इतर प्रश्नपत्रिकांच्या आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा पेपर कव्हर करणं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मराठी असो, इंग्लिश असो, कुठल्याही मीडियमचे विद्यार्थी असा तुम्ही. दुसरं म्हणजे जे कोटेशन बेस्ड क्वेश्चन होते, जर कोटेशन बेस्ड क्वेश्चनचा जर विचार केला, हे प्रश्न फारसे काही डिफिकल्ट होते काय तर तसं नाहीये. मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपॅरेटिव्हली हे पण इझी होते. महात्मा गांधीजी असतील, विवेकानंद असतील, जवाहरलाल नेहरू असतील, यांच्यावरच्याच कोटेशन्स आपल्याला त्या ठिकाणी होतं. हां, माणसं ओळखीचे आहेत, नेते ओळखीचे आहेत, थोडंफार आपण यांच्याबद्दल वाचलेलं असतं म्हणून तुलनेने सोपं आहे. पण जर त्याच्या अंतर्गत आपण प्रश्न किंवा ते कोटेशन बघितलं तर ते तेवढंच जिकिरीचं काम ठरतं, तेवढं डिफिकल्ट ठरतं. म्हणजे महात्मा गांधीजींचं एक त्यांनी कोट विचारलंय बघा की अशा शेकडो मस्तकांच्या तुलनेत जे कुठेतरी एखाद्या ईश्वराच्या पुढे जाऊन नतमस्तक होऊन प्रार्थना करतायत, अशा शेकडो मस्तकांच्या तुलनेमध्ये एक दया आणि करुणाने भरलेलं एक हृदय हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे, असं ते त्यांचं कोटेशन आहे. आता याच्यात एक्सपांड कसं करायचं, नक्की याच्यात काय लिहायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यामुळे पण ॲटलिस्ट चला ठीक आहे, ॲटलिस्ट ती माणसं तरी माहिती आहेत, त्यांच्या फिलॉसॉफी तर माहिती आहेत, त्यांच्या एकूण जे नैतिक मूल्य आहेत त्या बाबी आपल्याला माहिती असतात. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठेतरी आपण हे कोटेशन जे आहेत
ते डेसिफर करू शकतो, हा फायदा म्हणून ते आपण म्हणतोय. शिवाय यावर्षीच्या थीम होत्या ती काइंडनेस, वुमन एम्पॉवरमेंट, हेट्रेड, लव. मोस्ट ऑफ दी जर बघितलं ना आपण तर UPSCचा हा सदैव सगळ्याच पेपरमध्ये भर आहे बरं का. ते म्हणजे महिलांवरती सातत्याने ते प्रश्न विचारतात. म्हणजेच काय, जे जे कोणी वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, कमकुवत घटक आहेत, यांच्या संदर्भात UPSC नेहमी प्रश्न विचारत आलेली पाहायला मिळते. आणि त्याबद्दल आपण संवेदनशील असणं हा पुन्हा एकदा यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सेक्शन ए, थिअरी बेस्ड क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये जर क्वेश्चन बघितलंय तर मोस्टली हे जे क्वेश्चन आहेत ना ते डायरेक्ट आपल्या सिलेबस मधून आलेले आहेत. जसं इंटरनॅशनल एड असेल, करप्शन असेल, मोस्ट ऑफ द हे क्वेश्चन डायरेक्ट आलेले आहेत सिलेबस मधून. दुसरं, क्वेश्चन्स ऑन एथिकल इश्यू इन गव्हर्नन्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नन्स असेल, ऍडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेट सेक्टर, सिलेबसच्या बाहेर यावर्षी ते फार गेलेले नाही आहेत. सिलेबसच्या प्रत्येक शब्दाला धरून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. अंडरस्टँडिंग अँड ऍप्लिकेशन ऑफ एथिकल कॉन्सेप्ट टेस्टेड, डेफिनेशन क्वेश्चन्स. बघा, नेहमी आपण किंवा तुम्हालाही माहिती असेल की एथिक्स पेपरबाबत असं म्हटलं जातं किंवा तो खरं तर युनिव्हर्सल रूल आहे आणि तो म्हणजे कीवर्ड. सिलेबसमधल्या प्रत्येक टॉपिक विषयी आपल्याला अत्यंत क्लिअर कट अशी अंडरस्टँडिंग असली पाहिजे. त्याच्याशिवाय हे लिहिता येत नाहीत, हे लक्षात घ्या. काम सोपं आहे, उलट फार बाहेर जायची गरज नाही आहे. जर आपण बघितलं तर सिच्युएशनल क्वेश्चन्स, कोअर्शन वर्सेस अनड्यू इन्फ्लुएन्सर. आता एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता जो याच पेपरमध्ये तुम्हाला पाहता येईल, तो म्हणजे कोअर्शन म्हणजे दबाव टाकणं. ठीक आहे, दबाव टाकणं हे विरुद्ध जर आपण त्याला इन्फ्लुएन्स म्हणजे एखादी अशी परिस्थिती निर्माण करणे की जिथून डिसिजन मेकिंगवरती आपण प्रभाव टाकतोय, तर यात फरक काय आहे, साम्य काय आहे, बदल काय आहे, असे काही सिच्युएशन बेस्ड पण क्वेश्चन होते. जनरली बघा तुम्ही, जेव्हापासून UPSCने सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन एथिक्समध्ये विचारायला सुरुवात केली त्याने सिसॅटमधले ते काढून टाकलेले आहेत आणि त्यामुळे इथे ते नेहमी असणारच आहेत. मॉरल थिंकर्स, गुरु नानक वगैरे, थोडंसं आपल्याला हटके हा एक दिसतो, पण मोस्ट ऑफ द पेपर जो आहे सिलेबसच्या बाहेरचा नाही आहे, हे लक्षात घ्या. केस स्टडी यावर्षी नॉर्मलायझेशन आहे, म्हणजे फार काही डिफिकल्ट बनवलं नाही. मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने. सिलेबस जो आहे तो महत्त्वाचा आहे, नॉट लेंथी आहे, लेस नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, ऑल केस स्टडीज फ्रॉम ट्रॅडिशनल ॲस्पेक्ट्स. तर जनरली याच्यात काही फार तिथे गोंधळ नाही आहे. डिफिकल्टी लेवल तुलनेने इझी आहे. त्यामुळे अपेक्षा ही आहे की जर आलबेल राहिलं चित्र, म्हणजे काही फारसं त्याने स्केलिंग वगैरे नाही केलं, तर मुलांना खूप चांगले मार्क्स मिळतील यावर्षी. 140 रेंज आपल्याला दिसू शकते. विशेषतः मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचे 130 ते 140 मार्क्स हे मिळायला पाहिजेत, स्केलिंग नाही झालं तर. पेपर जेव्हा सोपा येतो तेव्हा स्केलिंगची भीती असते, ते नाही झालं 130-140 मार्क्स कुठेच गेलेले नाही. दुसरा, जर आपण थोडंसं टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन जर केलं तर एथिक्स अँड ह्युमन इंटरफिअरन्स जो आहे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस जो आहे याच्यावरती एक क्वेश्चन आहे, 10 मार्काचा आपल्याला हा पाहायला मिळतो. लेसन्स फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग ऑफ लीडर्स. मात्र पुढे ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड याच्यावरती क्वेश्चन नाही आहे. इमोशनल इंटेलिजन्स वरती पुन्हा 10 मार्काचा प्रश्न आहे, आपण थेअरीचा विचार केला तर बरं का. कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स, फिलॉसॉफर्स, येस, याच्यावरती 40 मार्कांचा प्रश्न आहेत. नेहमीच महत्त्वाचा टॉपिक आहे हा आपल्याला. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यू, एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, 30 मार्कांना प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आणि प्रोबेटी इन गव्हर्नन्स, पुन्हा एकदा करप्शन, वर्क कल्चर, प्रोबेटी याच्यावरती सुद्धा आपल्याला जवळपास किती 40 मार्कांचा प्रश्न आहे. सो या पद्धतीने बघितलं आपण तर थोडंसं त्यांचा जो फोकस आहे तो नेहमीच, हा लक्षात घ्या, मोरल थिंकर्स हा, मग आपल्याला या अभ्यासाला ते बेटर पडतं. थिंकर्सचा भाग महत्त्वाचा आहे, सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भातले व्हॅल्यूज आणि एथिक्स महत्त्वाचे आहेत, आणि प्रोबेटी इन गव्हर्नन्स हा टॉपिक पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्याला या एकूण बघितलं तर तो पुढे सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. शेवटी काय वे फॉरवर्ड आहे. वे फॉरवर्ड बघत असताना पहिला पुन्हा एकदा मी सांगेन, की टर्म्स, सिलेबसमधला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक की वर्ड जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दल आपल्याला स्वतंत्रपणे डिस्कशन करणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल तुमची खूप चांगली अंडरस्टँडिंग असणं
गरजेचं आहे. सो जसं की टर्म्स बद्दल आहे तसं थिंकर्स बद्दल पण आहे. लक्षात घ्या, मुलांचं असं असतं की सर थिंकर एवढे वाचणं गरजेचं आहे का, त्याचा काही तेवढा फायदा होतो का? थिंकर्स वाचल्याशिवाय तुमची समज निर्माण होत नाही, तुमची बौद्धिक पातळी उंचावत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून थिंकर्स आपल्याला किमान माहिती असणं आवश्यक आहे. मी नेहमीच माझं आवडतं उदाहरण देत असतो. हे बघा, सामाजिक न्यायाची गांधीजींची संकल्पना वेगळी आहे, सामाजिक न्यायाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना वेगळी आहे, सामाजिक न्यायाची रॉल्स यांची संकल्पना वेगळी आहे, आणि सामाजिक न्यायाची त्याच वेळेस जर आपण पाहिलं तर जे काही भारतातले इतर अनेक विचारवंत आहेत त्यांच्या आपापल्या परीने त्यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना ही सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सामाजिक न्याय, मग ते अमर्त्य सेन असतील किंवा कोणी, ह्या सगळ्यांपर्यंत मग सामाजिक न्याय हे समजून घ्यायचं असेल, डायमेन्शन टाकायचे असतील, समज आपली वाढवायची असेल ना, तर थिंकर वाचणं आवश्यक आहे. त्याचबरोबर केस स्टडी एकच उपाय, आन्सर रायटिंग करा, क्रिटिकल फीडबॅक घ्या आणि त्याच्यानुसार पुढे जा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, कीप कीन आय ऑन सराउंडिंग. लक्षात घ्या, अनेक उदाहरणं तुम्हाला द्यावी लागणार आहेत उत्तरामध्ये, अनेक प्रकारची उदाहरणं गरजेची आहेत. ही उदाहरणं जर तुम्ही देऊ शकाल तर कुठून देणार, त्यासाठी न्यूजपेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे न्यूजपेपरकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, याच पद्धतीने जर बघितलं आपण तर इथे पहा, हा जो पेपर आहे आपला, या पेपरमध्ये जो एथिक्सचा जो पेपर आहे हा जनरल स्टडीज पेपर 4, आणि यामध्ये जे प्रश्न आहेत तर पहिला ए, ज्यामध्ये भारत में व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय मॉरल and professional efficiency in the context of corporate governance in India, illustrate with suitable example. हा प्रश्न असेल. किंवा इंटरनॅशनल एड इज अन accepted form of helping resource challenged nations. Comment on ethics in contemporary international aid. Support your answers with suitable example. मग आपल्याला इंटरनॅशनल एडची संकल्पना माहिती पाहिजे आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे माहिती पाहिजे. मित्रांनो, आपण इथे या सगळ्या प्रश्नांची एकाच ठिकाणी चर्चा नाही करू शकत, नाही का? मग जसं आपण सोशॉलॉजीबद्दल सुरू केलेलं आहे, सोशॉलॉजीमध्ये आपण काय करतोय तर आपण त्याची सिरीज सुरू केली. आपण दररोज त्याचे 2-3 प्रश्न घेऊन त्याच्यानुसार आपण इन डेप्थ त्याची डिस्कशन करतोय. एकदा का सोशॉलॉजीचा हा पार्ट कंप्लीट झाला की आपण लगेचच एथिक्सचा पार्ट सुरू करतोय. एथिक्समध्ये हे जे सगळे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची आपण अत्यंत सखोल चर्चा करणार आहोत. तेव्हा आमच्यासोबत राहा आणि त्याच पद्धतीने हे सगळे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, निश्चितच तुम्हाला ह्या सर्व सिरीजचा खूप चांगला फायदा झाला असेल. तुम्हाला जर या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, कुठल्या टॉपिकबद्दल डाऊट्स असतील तर आम्हाला भेटा. खालती फोन नंबर्स आहे, टेलिग्राम चॅनल आहे, कॉन्टॅक्ट करा. निश्चितपणे तुम्हाला मदत करायला आम्हाला आवडेल आणि त्याच पद्धतीने दोघं एकत्र जाऊन तुमच्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं, तुम्हाला मदत करण्याचं कार्य आम्हालाही करता येईल. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना तुमच्या अभ्यासाबद्दल हार्दिक शुभेच्छा. भेटूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.